आप युवा आघाडीने शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघाच्या व्यवस्थापनातील त्रुटीवर चौकशी समिती नेमण्याची मागणी कुलगुरूंना निवेदनाद्वारे केली आहे. छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ कानपूर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत संघ व्यवस्थापनातील अडचणीमुळे खेळाडूंना अर्ध्या वाटेतून परतावं लागलं आणि संघाचा 8-0 असा पराभव झाला. संघ व्यवस्थापन, निवास प्रवास व्यवस्था आणि निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत बोर्ड ऑफ स्पोर्ट्सच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करून आवश्यक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं. यावेळी युवा आघाडीचे शहराध्यक्ष मोईन मोकाशी, महासचिव दिग्विजय छिले, प्रथमेश सूर्यवंशी, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, आदित्य पवार आदी उपस्थित होते. छत्रपती शाहूजी महाराज विश्वविद्यालय कानपूर येथे काही दिवसापूर्वी झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फुटबॉल टुर्नामेंटमध्ये शिवाजी विद्यापीठाचा संघ हा वेस्ट झोनमधून क्वालिफाय झाला होता. या ठिकाणी जात असताना शिवाजी विद्यापीठाच्या संघातले काही खेळाडू, प्रशिक्षक हे या संघाला सोडून मधून परत निघून आले. तसेच विविध प्रकारच्या चर्चा या ठिकाणी आपण गेले काही दिवस ऐकत आहोत. याच संदर्भात आज आम्ही आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीनं माननीय कुलगुरू शिर्के साहेब यांना भेटून एक निवेदन प्रस्तुत केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की ह्या घटनेची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. तसेच शिवाजी विद्यापीठाचा संघ एखादी राष्ट्रीय स्पर्धा खेळायला जात असताना त्यांच्या प्रवासाची, त्यांच्या राहण्याची सर्व सोय योग्यरित्या करावी. रेल्वेचं बुकिंग मिळत नसेल तर येवाना त्यांना विमान प्रवासाची सोय करावी. तसेच जी निवड प्रक्रिया आहे शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघाची किंवा इतर संघाची, तर ह्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कुठंतरी रोटेशन पद्धतीनं प्रत्येक वेळी नवीन 3 लोकांची ही निवड समिती करावी, जेणेकरून ह्यात पारदर्शकता राहील. तसेच या गोष्टीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करावी, जेणेकरून इथून पुढं अशा प्रकारचे प्रकार घडणार नाहीत. फुटबॉल आणि शिवाजी विद्यापीठ हे नातं बरेच वर्ष आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अगदी भारतभरात शिवाजी विद्यापीठाच्या फुटबॉल संघाचं नावलौकिक आहे आणि हे नावलौकिकाला कुठंतरी अशा प्रकारे धक्का लागू नये यासाठी आम्ही ही विनंती कुलगुरू यांना केलेली आहे. त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्या बाबतीत योग्य ती कारवाई करून इथून पुढच्या काळात उद्याच त्यांची बोर्ड ऑफ स्पोर्ट्सची मीटिंग आहे, त्यामध्ये हा विषय ठेवून हा विषय मार्गी लावण्याचं आश्वासन कुलगुरू साहेबांनी दिलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.